नमस्कार मित्रांनो, शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी श्रीकांत राणे. आपलं जेजुरी या ठिकाणी शिवात्मा हेल्थ केअर म्हणून वेलनेस सेंटर आहे. यातून आपण लोकांना आरोग्यविषयक जनजागृती करत असतो. जास्तीत जास्त लोकांना आरोग्य देण्याचा आपला प्रयत्न असतो. आज सगळीकडे सर्व काही आहे, पण हरवत चालले ते आरोग्य, आणि ह्यावर विचार करायला कोणच तयार नाही. तर जे पण काही लोक विचार करतायत तर त्यांना आरोग्यविषयक सेवा सुविधा आपण देतोय. आज आपण आपल्या भेटीला, आपल्या सदस्यांच्या भेटीला पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर आलोय, बऱ्याचशा कालावधीनंतर आलोय. तर आज आपला व्हिडिओ असणार आहे, जो की जी समस्या आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे, बोलणार आहे, त्याच्यावर विचार मांडणार आहे, त्याचे उपाय पण सांगणार आहे. तर ते प्रत्येकाने त्या समस्येतून गेलेला आहे, प्रत्येकाला तो त्रास झालेला आहे. अशी कॉमन समस्या आपण घेतली, पित्त होण्याची कारणे. पित्त होतं कशामुळं आणि पित्त झाल्यावर काय उपाय करायचे, अशा पद्धतीचा हा व्हिडिओ असणार आहे. तर याबद्दल आपण पित्त व्हायची जी कारणं आहेत या ठिकाणी आपण मांडणार आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. बरेचसे आपले सभासद आहेत की त्यांना या सर्वाचा फायदा झालेला आहे. तर आज मी पित्त होण्याची कारणं आपल्याला सांगणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबाबत घडत असतील तर तुम्ही जागृत होण्याची गरज आहे. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं एकच कॉमन कारण आहे, चहा ही पेय. आज भारतामध्ये चहा इतका विकला जातो आणि पिला जातो, घराघरात एक वेळ खायला नसेल पण चहा असते. चहा म्हणजे अमृतुल्य. काही अमृतुल्य नाही, अमृतुल्य आपला सकसंतुलित आहार आहे, आणि त्याच्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं पोषण मिळणार आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी सकसंतुलित आहाराच्या मागं लागा, चहाच्या मागं लागू नका. चहामुळं पित्त होतं. कसं होतं, आपण ज्यावेळेस अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर पाचकरस तयार होतो. पाचकरस तयार झाल्यानंतर पेशींना ते अन्न लागू होतं. तर आपल्याला भूक लागते म्हणजे होतं काय, आपल्या पेशी त्या ठिकाणी अन्न मागतात. तर त्यांना आपण जे काय आहे पौष्टिक अन्न दिलं पाहिजे, ज्यामधून आपल्याला प्रथिने, जीवनसत्व जे काय आहे, प्रोटीन्स, कर्ब्स, त्याला आपण कार्बोहायड्रेट म्हणतो, कॅल्शियम, जे काय पोटॅश, जे काही लागतं आपल्या शरीराला दैनंदिन जीवनामध्ये, हे न्यूट्रिशन आपण त्यांना शरीराला दिलं पाहिजे. तर आपण काय देतो, वेळ नसतो आपल्याकडं, आपण देतो चहा. चहामध्ये काय असतं, चहा पावडर, दूध, त्याला उकळी द्यायचं, साखर टाकायची. हे सगळं एकमेकाच्या विरुद्ध काम करणारी प्रक्रिया आहे, आणि त्या चहामुळे तुमचं जे चयापचय प्रक्रिया आहे, जे मेटाबॉलिझम यंत्रणा आहे तुमची, ती डिस्टर्ब होते आणि तुम्हाला पचनाचे विकार त्या ठिकाणी चालू होतात. तर चहा तुम्ही त्या ठिकाणी पिला नाही पाहिजे. त्यानंतर कॉफी असेल, तीही चहाचीच मावस बहीण कॉफी. त्यामुळे ते काय वेगळं नाही. कोण म्हणतंय कोरडा गुळाचा चहा किंवा कोरा चहा. कोरा चहामध्ये काय असते, फक्त दूध नसते, पण गरम त्या ठिकाणी तुम्ही चहा पावडर आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्याला गरम करताय, साखर टाकताय, फक्त दूध नसतं. त्यामुळं ते सगळे एकामेकाचेच नातेवाईक आहेत. चहा, कॉफी, कोरा चहा काही घेऊ नका, त्यांनी तुम्हाला त्रास होणार आहे. कोल्ड्रिंक्ससुद्धा तुम्ही विचार करा, हे घेणं किती आरोग्याला हानिकारक आहे. वारंवार कोल्ड्रिंक्स घेणारे लोक बघा लठ्ठ आहेत. बाहेर जेवण करायचं, नॉनव्हेज घ्यायचं, खायचं, आणि त्याला कोल्ड्रिंकची साथ द्यायची. एक गोट ह्याचा, एक घास त्याचा, चला. अजिबात चांगलं नाही. कुठलाही खेळाडू, कुठलीही सेलिब्रिटी बघा तुम्ही, ते ॲड करतात पण ते खात नाहीत, पित नाहीत. त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बघा, त्यांचे सोशल मीडियाचे जे पेज आहेत त्यावर त्यांचं येतं. तर थोडं लक्ष द्या. हे तुम्ही खाल्लं नाही पाहिजे. जास्त वेळ उपाशी राहणं हे एक पुढचं कारण आहे पित्त होण्याचं. तुम्हाला भूक लागली 10 वाजता, आणि भूक लागल्यामुळं तुम्ही अन्नाचं सेवन केलं पाहिजे. तुम्ही अन्नाचं सेवनच करत नाही. तुम्ही काय करताय, कामात बिझी आहे, आणि जेवण पुढं ढकलताय. 10चं जेवण जर 3 वाजता झालं, यामध्ये अधिकारी आहेत, राजकीय क्षेत्रात काम करणारी लोक आहेत, शेतकरी वर्ग आहे, कामाने व्यापलेला, अशा लोकांची परिस्थिती आहे. काही लोक अशी आहेत की इतकं काम करतात पण तरी परिस्थिती दिवसेंदिवस आहे तशीच आहे. तर शांत डोक्याने विचार करा, आपलं चुकतंय काय. पहाटे उठा, व्यायाम करा, आरोग्य परिवारामध्ये या. आमच्या इथं आरोग्य परिवारामध्ये सकस संतुलित आहारामुळे स्वभाव बदलतो. हे आमचे सिनियर पण सांगतात, मी पण सांगतो. बऱ्याचशा लोकांना याचा फायदा झाला आहे. लवकर उठणं, व्यायाम करणं, घाम गाळणं, 5:30 वाजता उठून व्यायाम करणं ही खूप चांगली प्रक्रिया आहे, आणि ह्यामुळं तुम्हाला या कलियुगामध्ये सुद्धा
21व्या शतकात 2025मध्ये सुद्धा भविष्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडंट राहायचं असेल तर तुम्हाला आरोग्याची कास धरावी लागणार आहे. तिखट तेलकट मसालेदार पदार्थ आपण खाल्ले नाही पाहिजेत. तेलकट खाल्ल्यामुळं तुमचे जे मोठं आतडं असतं त्यामध्येच प्रॉब्लेम निर्माण होतो. तेलकट पदार्थ हा लवकर निघत नाही. तुम्ही स्वतः पाहता, महिला वर्ग असेल तर तुम्ही ते तेलकट कढई काढण्यासाठी विविध प्रकारचे साबण, विविध प्रकारचे जे काही लिक्विड वापरता आणि ते शरीरात जर जात असेल तर त्याचं काय होईल, दिवसेंदिवस ते साचून राहतं, पुढं त्याचा त्रास होतो. मानसिक ताणतणाव आपण नाही घेतला पाहिजे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. झोप पुरेशी घेतली पाहिजे. झोपेचा अभाव, जागरण करणं, जे ड्रायव्हर लोक आहेत, काही लोकांना रात्रपाळी वगैरे असते, 3 शिफ्टमध्ये काम करतात, तर जागरणामुळे सुद्धा पित्त होतं. तुमचा रात्री 11 ते पहाटे 3 हा बॉडी डिटॉक्स होण्याचा काळ आहे. तर ह्या वेळेस तुम्ही झोप घेतलीच पाहिजे. आता काहींना पर्याय नसतो, ज्यांची कुटुंबाची उपजीविकाच एखाद्या कंपनीमध्ये त्यांना काम करावं लागतं, तर अशा वेळेस तुम्ही आमचं जे अप्रेश आहे ते घेऊन काम करू शकता. तुम्हाला पित्त होणार नाही. आपण ते लोकांना सजेस्ट करतोय, त्याचं आपण त्यांना देतोय, त्यांना फरक आहे. रात्री उशिरा जेवणं हे सुद्धा पित्त होण्याचं कारण आहे. दिवसभर उपाशी राहायचं, रात्री 11 वाजता निवांत आपलं अर्धा पाऊण तास जेवत बसायचं, तर असं करू नका. लवकर जेवा, लवकर झोपा. जेवणामध्ये साधारणतः 2-2.5 तासाचा वेळ ठेवा. रात्रीचं जेवण शक्यतो हलकं करा. ज्वारीची भाकरी खा. गहू हे खूप वाईट आहे. गहू तुम्ही खाल्ल्यानंतर ते तुमच्या लहान आतड्यात आणि मोठ्या आतड्यात साचून राहते. हे भरपूर लोकांच्या लक्षात येत नाही. आपण रोज गहू नाही खाल्ला पाहिजे. पहिल्या काळी लोक काय खायची, ज्वारी, बाजरी, नाचणी, मक्याची भाकरी असायची आणि सणावाराला पोळ्या असायच्या. म्हणजे जुनी लोक फिट का होती, त्यांची शरीरयष्टी एकदम कशी होती, सडपातळ होती. शरीरामध्ये चरबीचं प्रमाण कमी असणं आणि तुमची कार्यशक्ती जास्त असणं हे खूप महत्त्वाचं आहे. गहू खाल्ल्यामुळं माणूस लठ्ठ होतोय. गव्हा जास्तीत जास्त 3 टाईम गहू खाणारी लोकांना बघा प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळं होता होईल तेवढं तुम्ही चपाती टाळा. दुसरी गोष्ट आहे शारीरिक हालचालींचा अभाव. 6वा पित्त होण्याचं कारण आहे शारीरिक हालचालींचा अभाव. जे तुम्ही खाताय ते पचत नाही किंवा कसलाच हालतच नाही माणूस जाग्यावरून. यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी शारीरिक व्याधी होत आहेत, वजन वाढते आणि या सगळ्या ज्या गोष्टीचं रूपांतर पित्तात होते आणि वारंवार ज्यांना पित्त होते त्यांनाच पुढं हार्टचे प्रॉब्लेम आले. आणि पित्त होण्याचं एकच कारण आहे ताणतणाव, कायम गडबड, कायम तुमची दिनचर्या ठरवलेलं काहीच नसते. अचानक कुठून तरी फोन येतो, जेवण राहतं, चालला तिकडं चालला इकडं, म्हणजे कायम माणूस त्या ठिकाणी ताणतणावात आणि कुठलंही व्यवस्थापन नाही. असं जर वारंवार होत असेल तर 100% तुम्हाला पित्ताचा त्रास होणार आहे. भविष्यात तुम्हाला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात. पित्त ज्याला हार्टचा प्रॉब्लेम आलेला आहे, हृदयविकार, त्याला विचारा, त्याला पित्ताचा त्रास झालेला असतो. त्यामुळं पित्त साधारण जरी वाटलं असलं तरी तुम्ही त्याच्यावर लवकर उपाय शोधला पाहिजे. आता उपाय काय आहेत हे आपण पुढं पाहणार आहेत. कारणं पाहिली, उपाय पाहणार आहेत. वेळेवर आपण त्या ठिकाणी आहार घेतला पाहिजे. तो आहार आपला चौरस पाहिजे. चौरस आहार, त्याच्यामध्ये आपण आपल्या वेलनेस सेंटरमध्येच लावले. विटॅमिन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, प्रोटीन, पाणी, गुड फॅट हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. चौरस आहार. सलाड खाल्लं पाहिजे, मोड आलेले कडधान्य खाल्ले पाहिजेत. काकडी, गाजर, मुळा, बीट, आपण जे सांगतो लोकांना, टोमॅटो, हे तुम्ही खाल्लं पाहिजे आहारात. फायबर मिळते ह्यातून, हे आपण खात नाही. कडधान्य, भाजी संपली का भाजीच करा, भाजी संपली का भाजीच करा. कडधान्य, मूग, हरभरा हे आपण खाल्लं पाहिजे सातत्यानं. फुलगा ज्याला आपण म्हणतो, एवढा बेवडा, हे सगळं खाल्लं पाहिजे. अक्का मूग, अक्का मसूर हे म्हणतात ना, हे फक्त हॉटेलसाठी नाही, रोज घरी खा. 3 दिवस भाज्या, 3 दिवस डाळी, आणि एखाद्या दिवशी उपास, ते सुद्धा पौष्टिक खाऊन. उपास म्हणजे उपाशी राहणं नाही. जे लोक जास्त उपास करतात ती जास्त जाड होतात. का तर उपाशी राहिल्यामुळं होतं काय, शरीराला आहे ती ऊर्जा साठवून ठेवण्याची सवय लागते. ज्यावेळेस तुम्ही जेवता त्यावेळेस तुमचं काय होतं, जास्त आहार इनटेक होतो आणि जास्त आहार इनटेक केला का त्यामध्ये चरबीचं प्रमाण वाढतं. उपाशी ज्यांचे 2-2, 3-3 उपास आहेत, गुरुवार आला, रविवार आला, देवीचा आला, देवाचा आला, त्या महिलेला त्रासच आहे, लक्षात घ्या. त्यामुळं खा, पौष्टिक काहीतरी खा. बऱ्याचशा लोकांना अशी सवय आहे की उपास धरायचा आणि त्या दिवशी चहा प्यायचं, अतिशय हानिकारक आहे. त्यामुळं तुम्हाला मळमळ होणार, जळजळ होणार, लघवीला जळजळ होणार चहामुळं. लक्षात घ्या. काही लोकांना असे विकार होत आहेत, असे केसेस आलेले आहेत आपल्याकडं. चहाचं इतकं प्रमाण आहे
काय त्यांना म्हणजे ऊन वारा काय असो चहा पाहिजे 5-5 6 वेळा, तर हे बंद करा, याने तुम्हाला त्रास होतो. पुरेशी झोप घ्या. 6 ते 8 तास आपली झोप मित्रांनो झालीच पाहिजे. 8 तास ज्याचं शारीरिक श्रम आहे, शारीरिक श्रम जो सकाळ उठून संध्याकाळपर्यंत शारीरिक कष्ट करतो, तर 8 तास त्याला झोप पाहिजे. 6 तास झोप कुणाला पाहिजे, त्याचं बैठी काम आहे, पण ही सलग पाहिजे. 2-2 तासाचं आणि 3-3 तासाचं ते टप्पे करतोय, तसं चालत नाही. झोपेतच आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की झोप ही का महत्त्वाची, तर झोपेमधून आपल्या नवीन पेशी तयार होतात, न्यूरो सिस्टीम जे आहे तिथून. आता काल परवाची जी एक बातमी होती, 24 तासला आपण पाहिली. आपली एक आदर्श शाळा आहे आपल्या जालिंदर कन्हेर सर, खेड तालुक्यात, पुणे जिल्ह्यातच आहे. तिथले वारे सर ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तर तिथली शाळा आशिया खंडात टॉप 10मध्ये 4 नंबरला आहे. तर तिथं लहान विद्यार्थी 1ली ते 4थी दुपारी जेवल्यानंतर निवांत झोपतात आणि ते झोपेतनं उठल्यानंतर त्यांचे ग्रास्पिंग पॉवर वाढल्याचं त्या शिक्षकांच्या लक्षात आले. म्हणजे अशी जिल्हा परिषद शाळा की ती झोपायला परवानगी देते, अर्धा तास झोपायचं दुपारच्या जेवणानंतर. म्हणजे झोप किती महत्त्वाची. तुम्हाला स्वतःला लक्षात आलं असेल, जर आपलं एखाद्या दिवशी ड्रायव्हिंग केली, लग्न कार्यात जरा जागरण झालं, भिजवणं असतं शेतकरी वर्गाला, दुसऱ्या दिवशी जेवण केलं का तंद्री थोडीशी येते, आणि त्याच 10-15 मिनिटाच्या झोपेनंतर तुम्ही फ्रेश होता अचानक. हे काय आहे, तर तुमचे जी संध्याकाळच्या झोप तुम्ही न घेतल्यामुळं जे पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, नवीन पेशी कार्यरत होत नाही. आपल्या पेशींचं वय आपण मागच्या वेळेस सांगितलेलं आहे 5 ते 7 दिवसाचं असतं, आणि नवीन पेशी जनरेट होतात, तर त्या झोपेत होतात. त्यामुळं आराम खूप महत्त्वाचा आहे. तणावाचं व्यवस्थापन करा. आपल्याला जो तणाव आहे ह्याचं व्यवस्थापन आपण त्याने व्यवस्थित केलं पाहिजे. ह्यासाठी मित्र मंडळी असेल त्यांच्याशी तुम्ही बोलत राहा. तुमचे सगळे छंद जोपासा, वाचन वाढवा, मनन चिंतन करा. कंटिन्यू बॅक टू बॅक बोलत राहू नका. थोडासा स्वतःसाठी वेळ द्या. सोबत ज्याला म्हणतो आपण, अशा ठिकाणी तुम्ही स्वतःचं छंद जोपासा, मित्रमंडळी त्या ठिकाणी ॲक्टिव्ह करा आणि हलका व्यायाम करा, ज्यामुळं आपल्याला काय होईल, शरीराला वळण राहील. एखादी जर सायकल आहे आणि ती एका जागी उभी राहिली वर्षानुवर्ष, तिला गंज चढतो. तसंच आपल्या बुद्धीचं हे शरीराचं, हे शरीर म्हणजे लवचिक आहे, बुद्धी म्हणजे लवचिक आहे. आमच्या मदर काय म्हणायच्या की लहान मुलं हे मातीच्या आकारासारखं असतं, तसं बुद्धी पण रबरागत जेवढं ताणलं तेवढं ती ताणती, मग तिला योग्य मार्गाने लावा, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं हलका व्यायाम खूप गरजेचा आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी फिट राहायला मदत होईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. पित्त होण्याचे कारण आणि त्याचे उपाय, आणि त्यासाठी आपल्याकडे अप्रेश म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. बऱ्याच लोकांना आपण या ठिकाणी आलं का आपल्याकडे अप्रेश प्यायला मिळतं. तर हे अप्रेश प्यायल्यानंतर बरेच लोक म्हणले की ह्यामध्ये काहीतरी चांगलं आहे, तर 100% तुम्ही ते घ्या. दिवसातून 3 वेळा गरम पाण्यात 1.5 चमचा, तुम्ही फिट राहणार. चहा अजिबात प्यायचा नाही, पित्त होणार नाही. चला, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सहित. जय हिंद, जय शिवराय.